आय एम अ हाऊसवाईफ, टिपिकल हाऊसवाईफ. 2 मुलांना सांभाळायचं, छानसं शॉपिंग वॉपिंग करायची, मटकायचं मस्तपैकी सोनं विनं घालून आणि सगळ्यांचे फक्त ऐकायची चर्चा की आज हा वाढलाय, उद्या रिलायन्स वाढू शकतो, निफ्टीचं हे होईल, निफ्टीचं ते होईल. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांचं सकाळी एक्साइटमेंट आणि तेव्हा 10 ते 5 असायचं मार्केट. सडनली 4 नंतर सगळ्यांचे फेसेस ब्लँक. आणि एक दिवस तर असं आलेला की सगळं संपलं आमचं आता. सो लाईक झालं काय असं की मग मी ती रिसर्च सुरू केला. रिसर्च सुरू करता 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 खूप सारी पुस्तकं वाचली आणि न्यूमरोलॉजिस्ट मी माझ्या मुलासाठी झाली होती ॲक्च्युली. माझ्या मुलाची बर्थडे डाट होती आणि तेव्हा मला सांगितलं गेलं की हा काही करणार नाही, ह्याच्यासाठी तुला प्रॉपर्टी बनवून ठेवावं लागेल. टचवूड सांगते की आज तो 25 वर्षाचा आहे आणि करोडो रुपये कमवतो आहे. तर नंबर्स वाईट नसतात आणि मला स्टॉक मार्केटने खूप मदत केली त्यावेळेस. आणि टचवूड परत एक गोष्ट इथे तुमच्या पॉडकास्टमध्ये मला सांगायला आवडेल, आजपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये मला एका पैशाचाही लॉस झालेला नाही आहे. म्हणजे माझ्या डिक्शनरीमध्ये, माझ्या क्लायंटच्या डिक्शनरीमध्ये लॉस हा शब्दच आमच्याकडे नाही आहे. कारण आम्ही इनिशिएट केली आहे झिरो लॉस स्ट्रॅटेजी विथ ॲस्ट्रॉलॉजी कॉम्बिनेशननी.